कॉर्नरनं सुरुवात केली होती, सरांच्या सिस्टमला फॉलो केलं. सेकंड महिन्याचा चेक आला 42,000 रुपये, थर्ड आला 47,500 आणि पहिल्याच वर्षात 28 लाख रुपये अकाउंटला आलं. ही ताकद मित्रांनो सनेज कॉर्नरची. लोकांचा पैसा, लोकांचं कष्ट, लोकांचा वेळ हे ज्याला एकत्र करता आला तोच या पृथ्वीतलावर मोठा झाला. हे सोर्नो. पण मार्केटमध्ये एकमेव सिस्टम आहे की जिथं ऑफलाईन सिनियर सनेज आणि इथिकल एज्युकेशन सिस्टम तुम्हाला करोडपती बनवण्यासाठी तयार आहे. तर जर तुम्हाला असं वाटतंय सनेजमध्ये मोठा पैसा कमवायचा आहे, सनेजमध्ये मोठा चेक घ्यायचा आहे, सनेजमध्ये मोठी स्वप्न पूर्ण करायची आहेत, ज्याला प्लॅन शो करता आला ना तो 100% येणाऱ्या 3 वर्षात करोडपती बनणार. आहे का तयारी? तर बघा, इथं तुम्ही ज्या वेळेला बिझनेस चालू करता तर पहिली गोष्ट जो कोण व्यक्ती येईल त्याला पहिला महत्वाचा मुद्दा सांगायचा, सर तुम्ही शॉप बदलल्यामुळं तुम्हाला काय काय फायदा मिळणार आहे. पहिला फायदा, तुम्हाला रिटेल प्रॉफिट मिळेल किती? 10 ते 30%. दुसरा बेनिफिट मिळेल फ्री प्रोडक्ट 10 ते 15%. तिसरा बेनिफिट मिळेल कॅशबॅक 4 ते 12%. चौथा बेनिफिट मिळेल लगातार 4 महिने खरेदी केली की ज्याला आपण कन्सल्टन्सी म्हणतो, 5व्या महिन्यात फ्री मटेरियल. आणि 5वा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय? इन्कम करायचा चान्स. येस ऑर नो? या 5 गोष्टी तुम्ही शॉप बदलल्यामुळं मिळणार आहेत. ओके, त्या कशा मिळणार आहेत? समजा तुम्ही मार्केटमधून आजपर्यंत कितीतरी प्रकारचे प्रोडक्ट परचेस केले, डीमार्ट, बिग बाजार, वेगवेगळ्या शॉपमधनं, काय फायदा झाला का हो? नाहीये. पण जर तुम्ही हेच सनेच्या शॉपमधनं जर खरेदी केलं तर काय काय बेनिफिट होऊ शकतो? समजा फॉर एक्झाम्पल इथं कुठलाही पर्सन असेल की ज्याला महिन्याला 5,000 रुपयाचं मटेरियल लागतं. किती रुपयाचं? 5,000. तर जर त्यानं 5,000 रुपयाची खरेदी केली तर त्याला इथं 6,500 रुपयाचं मटेरियल मिळतं. किती रुपयाचं? 750चं फ्री मटेरियल मिळतं, 100 रुपये कॅशबॅक मिळते, टोटल 7,300 रुपयाचा त्याला बेनिफिट्स मिळणार. किती रुपयाला? 5,000 रुपयावर 7,350चा बेनिफिट, म्हणजे त्याला जाग्यावर 2,350चा प्रॉफिट झाला. येस ऑर नो? आणि लगातार 4 महिने खरेदी केलं तर 5व्या महिन्यात त्याला 5,000 रुपयाचं फ्री मटेरियल मिळेल. युअर चॉईस. लक्षात आलं? सेकंड गोष्ट, समजा त्या व्यक्तीनं 15,000 रुपयानं बिझनेस चालू केला तर त्याला 19,500 रुपयाचं मटेरियल मिळेल. त्यानंतर त्याच्यामध्ये 2,250चं फ्री मटेरियल, 450 कॅशबॅक, टोटल 22,200 रुपयाचं त्याला काय मिळेल? बेनिफिट्स मिळेल. किती रुपयाला? 15,000ला. म्हणजे जागेवर प्रॉफिट किती झालं? 7,200 रुपये. आणि लगातार 4 महिने खरेदी केलं तर 5व्या महिन्यात त्याला 13,000 रुपयाचं फ्री मटेरियल मिळेल. युअर चॉईस. तिसरा ऑप्शन आहे, त्या व्यक्तीनं जर 30,000 रुपयानं जर बिझनेस स्टार्ट केला तर त्याला 39,000 रुपयाचं मटेरियल मिळेल, 5,000चं फ्री मटेरियल आणि 1,200 रुपये कॅशबॅक, टोटल 45,200 रुपयाचा त्याला बेनिफिट्स मिळेल. म्हणजे जाग्यावर त्याला 15,200 रुपये प्रॉफिट्स मिळेल. आणि लगातार 30,000 रुपयाची 4 महिने खरेदी केलं तर 5व्या महिन्यात त्याला 25,000 रुपयाचं फ्री मटेरियल मिळेल. येस ऑर नो? आणि त्याच्यानंतर समजा एखाद्या पर्सननं डायरेक्ट तुम्ही समजा 1.5 लाख रुपयाचं वेलबिंग सेंटर बोलले तर त्याला 1.5 लाख रुपयामध्ये 2 लाख रुपयाचं काय मिळेल? मटेरियल मिळेल, 30,000 रुपयाचं फ्री मटेरियल मिळेल आणि 10,000 रुपये कॅशबॅक मिळेल. म्हणजे 2,40,000 रुपयाचा त्याला 1.5 लाखाला बेनिफिट्स मिळेल. म्हणजे 90,000चा त्याला जाग्यावर काय मिळेल? प्रॉफिट्स मिळेल. हॅलो, हे शॉप चेंज करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन आहे. सगळ्यात बेस्ट ऑप्शन मला सांगायला आवडेल, तुम्ही कुठल्याही सिस्टमनं किंवा कुठल्याही ऑप्शननं तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता, शॉप चेंज करू शकता. पण जर मी पुढे काय गोष्ट तुम्हाला अशी दाखवणार आहे, जर तुम्ही ह्यापैकी फॉर एक्झाम्पल 5,000 रुपयाने शॉप चेंज केलं आणि आमच्या बरोबर 1 वर्ष शिकायची तयारी ठेवली आणि 3 ते 5 वर्ष आमचा आणि आमच्या सिस्टमचा जर हात नाही सोडला तर 1 वर्षामध्ये मी गॅरंटी देऊन सांगतो तुम्ही 3 ते 5 लाख रुपये कमवू शकता. किती? 5,000नं. जर समजा 15,000 रुपयानं जर शॉप चेंज केलं तर तुम्ही 5 लाख ते 15 लाखापर्यंत इन्कम घेऊ शकता, पूर्ण सिस्टम फॉलो केली तर. आणि 30,000 रुपयानं जर तुम्ही बिझनेस चालू केला तर तुम्ही 15 लाख ते 30 लाखापर्यंत तुम्ही काय करू शकता? इन्कम घेऊ शकता. म्हणजे तुमच्याकडे हे 2-4 ऑप्शन आहेत. युअर चॉईस. आता बघा, मी ज्या वेळेला बिझनेस चालू केला, मी असा सगळा प्रोग्राम पाहिला, आवडलं आणि मी इथं स्टार्ट केलं त्यावेळेला मी सनेज कॉर्नरनं केलं. कारण तुम्ही या हॉलमध्ये जेवढी लोक सक्सेस झालेले आहेत, जेवढे लोक हायर चेक घेतलेत, या सगळ्यांच्या सक्सेसचं सिक्रेट काय असेल तर सनेज
कॉर्नर. मग सनेज कॉर्नर का? तर मी पण ज्या वेळेला बिझनेस चालू केला मला बिझनेस समजला नव्हता, सिस्टम समजली नव्हते. मी ह्यातले 30,000 रुपये लागणारे घरात हेल्थ केअर, पर्सनल केअर, ॲग्रीचे हेल्थ केअर सगळ्या प्रकारची प्रोडक्ट मी घरात माझ्यासाठी यूज करण्यासाठी घेतली होती. म्हणजे मी माझ्या आई वडिलांना असेल, शेतामध्ये असेल, घरातले पर्सनल केअरचे सगळे प्रोडक्ट कशासाठी घेतले होते मी? 30,000ची स्वतःला यूज करण्यासाठी, प्रोडक्ट सेलिंग साठी घेतले नव्हते. आज या हॉलमध्ये किती लोक असे आहेत हो, जून महिन्यामध्ये तुमच्या मुलांना 1 डझन वह्या आणल्या आणि 6 यूज केल्या, 6 शिल्लक राहिल्या, सोसायटी जाऊन विकल्या. कोण कोण आहे? हॅलो. डीमार्ट मधनं 6 लक्स साबण आणले, 2 वापरले, 4 विकले. होय. 2 किलो गरा आणला, 200 ग्राम वापरला, 1.25 किलो विकला. कोण कोण आहे? होय. दिवाळीला 4 साड्या आणल्या, 1 निसली, 3 विकल्या. होय. कोण कोण आहे? हाय का कोण? सगळी इथं आल्यावर म्हणते ती सर मी 30,000चा सनेज कॉर्नर घेतो, विकायला मदत करणार का? की असा फुगई कायची येते का? हॅलो. मला काय सांगायचं राजानो, हा बिझनेस काय आहे? नेटवर्क बिल्ड करायचे. कशाचा बिझनेस आहे? नेटवर्क बिल्ड करायचे आहे. पण इथं सगळेजण 30,000चा सनेज कॉर्नर घेतला की दुसऱ्या दिवशी अकाई सोना घ्या, आलो त्रिफळा घ्या, गुडघे दुखी घ्या, कंबर दुखी घ्या, है का नाही? असलं काय घ्यायचं करायचं नाही. आजपासून प्रत्येक जण सनेज कॉर्नर घेणार आणि काय करणार? काय करणार? मग आजपर्यंत घरामध्ये जेवढे सगळ्या काय गोष्टी आणल्या त्या तुम्ही स्वतः वापरल्या का? 5 तोळं सोनं आणलं आणि 1 तोळा घातलं आणि 4 तोळं विकलं. हाय का? हो आहे का इथं कोणाचं? नाही ना. मग मला एकच गोष्ट कळते, सगळ्या गोष्टी आजपर्यंत आपण काय केल्या? घरात घेतल्या आणि यूज केल्या. येस ऑर नो? हॅलो. येस ऑर नो? 100%. तर मला पण एकच कळतं, 30,000 रुपयाची प्रोडक्ट तुम्ही स्वतः घ्यायची आणि स्वतः यूज करायची. आई वडील, बहीण, भाऊ, पत्नी, मुलं, जी काही फॅमिली मेंबर असतील त्या सगळ्यांना यूज करायची. आहे का तयारी? आता हे प्रोडक्ट घेतले, यूज केले, तर तुम्हाला सांगतो राजानं, मी सुद्धा इथं विश्वास ठेवला नव्हता, परंतु मला सरांनी समजून सांगितलं, नामदेव सर जर सनेज कॉर्नर आला तर लाईफ मध्ये काय परिवर्तन होऊ शकतं, तुमचं 4 लाखाचं कर्ज नील होऊ शकतं. मित्रांनो सांगायला प्राऊड वाटतं, सुरुवात केली त्यावेळेला पहिला चेक आला होता 1702 रुपयाचा. 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2017 कॉर्नरनं सुरुवात केली होती. सरांच्या सिस्टमला फॉलो केलं. सेकंड महिन्याचा चेक आला 42,000 रुपये, थर्ड आला 47,500 आणि पहिल्याच वर्षात 28 लाख रुपये अकाउंटला आलं. ही ताकद मित्रांनो सनेज कॉर्नर. मग बघा, हा बिझनेस चालू करताना काय करायचे आहे? नेटवर्किंगची ताकद सांगतो. आजपर्यंत एकट्यानं काम करून कोण मोठा झालाय का हो? हॅलो. झालाय का कोण? कोणीच मोठा झाला नाही. आज मला एक गोष्ट कळती, आज जी लोक मोठी झाली त्यांनी काय केलं? नेटवर्क उभं केलं. बरोबर आहे. आज रिलायन्स नाव ऐकून आहे सगळ्यांना? हॅलो. मुलाच्या लग्नात 5,000 करोड रुपये खर्च केले. किती रुपये करोड खर्च केले? 5,000 करोड. आणि दुसऱ्याच महिन्यात त्यांनी काय केलं? रिचार्ज 10 ते 20% वाढवला. वाढवला का नाही वाढवला? 300 रुपयाचा रिचार्ज 360 ला गेला. किती रुपयाला गेला? एका महिन्याचा. 2 महिन्याचा हिशोब केला तर 120 रुपये एका कस्टमर कडून त्यांनी एक्स्ट्रा काढले. गुणिले त्यांचं भारतात 47 करोडचं नेटवर्क आहे. 5,750 करोड त्यांनी 2 महिन्यात वसूल केले. म्हणजे 5 ला 5 गेले तरी 750 करोड प्रॉफिट मध्ये राहिले. येस ऑर नो? आमचं लग्न झालंय, पोराचं बारसं आलं तरी अल्बमचं पैसे दिले नाहीत. घोडवाला दारात येतंय, मंडपवाला दारात येतंय. हॅलो. येस ऑर नो? हा. काही काहींचं पोरग लग्नाला आलं तरी अजून घोडवाला दारात येतं. या येस ऑर नो? का? एकट्यानं काम केलं म्हणून तिथं आहे. आणि ह्यानं काय केलं? 2 महिन्यात लग्नाचा ऐर वसूल केला तुमच्या आमच्याकडून न जाता. येस ऑर नो? मग मला सांगायचंय ताकद कशात आहे? कशात आहे? नेटवर्क मध्ये. मग नेटवर्कचं बेनिफिट काय? मी सांगत नाही. जगातला 52 नंबरचा श्रीमंत व्यक्ती आहे रॉबर्ट कियोसाकी. तो काय म्हणतो? समजा टाटा कंपनी आहे. आज यांनी कंपनी चालू करताना मार्केटमध्ये शेअर्स विकले. कुणी घेतले? तुम्ही आम्ही. त्यानंतर कमी पैसा पडला, लोन काढलं स्टेट बँकेतनं, बँक ऑफ महाराष्ट्रातनं. पैसा कोणाचा आहे त्या बँकेत? आपलाच आहे. बरोबर आहे. आता काय म्हणा आमच्या अकाउंटला दमडी नाही. काका मामा नाना आत्याचं आहे ना. इथून पैसे गोळा केलं, फॅक्टरी चालू केली. इथं कोण 8 तास 16 तास काम करतंय? काम करणारी कोण आहे तिथं?
5,000, 10,000, 25,000, 50,000 त्याच्या क्वालिटीनुसार त्यांना पगार दिला जातो. आणि इथून वस्तू तयार झाली, एक समजा कार तयार झाली, टाटा पिंटू प्लेन सगळ्या वस्तू तयार करतं. ही कार कुणी घेतल्या? टाटा हरियर घेतल्या, अजून नेक्सॉन वगैरे कुणी घेतल्या कार? आता मला सांगा, पैसा आपला, कष्ट आपलं, वस्तू आपण घेतल्या, ह्याने काय केलं? ह्याने फक्त स्मार्ट वर्क केलं, डोकं वापरलं. मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, ज्यानं शेअर्स घेतलं त्याच्या घरी 1 कोटीचं, त्याचं घर 1 कोटीचं आहे का टाटाच्या मॅनेजमेंट सिस्टमचं आहे? जो 8 तास 16 तास काम करतो त्याकडे करोड रुपयाच्या गाड्या आहेत का टाटाच्याकडे आहेत? आणि ज्याने 1, 2, 3 कार बदलल्या त्याच्या घरी बँक बॅलन्स सोनं नाही का टाटाकडे आहे? ह्याला म्हटलं जातं लोकांचा पैसा, लोकांचं कष्ट, लोकांचा वेळ हे ज्याला एकत्र करता आला तोच या पृथ्वीतलावर मोठा झाला. हे स्वर्णो. मग आपल्या बाबतीत म्हणजे हे कोण म्हणतंय? नामदेव भोसले नाही म्हणत. जगातला 52 नंबरचा श्रीमंत व्यक्ती रॉबर्ट कियोसाकी म्हणतो, अदर पीपल मनी, अदर पीपल एफर्ट्स, अदर पीपल टाइम, या 3 गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत. मग मला एकच गोष्ट कळाली, हे आपल्या बाबतीत कसं घडू शकतं? समजा तुम्ही हा व्यवसाय चालू केला आणि 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष सिस्टम सोबत राहिला. मी म्हणतो 1 वर्षामध्ये 1,000 लोकांनी तुमच्या माध्यमातून नेटवर्क मध्ये आले. आणि मी म्हणतो ऍव्हरेजली 5,000 रुपयाचं महिन्याला खरेदी केलं तरी 50 लाखाचा टर्न ओव्हर झाला महिन्याला. ह्याच 1,000 लोकांनी दिवसाला 2 तास काम केलं तरी तुमचा दिवसाचा वेळ किती गेला? 2,000 तास. आता किती तास आहे आपल्याला? 8 तास 16 तास, बरोबर आहे. 24 तास कोण काम करत नाही. आणि ह्यानी काम करून ॲव्हरेजली 8 ते 12% रुपीजवर आपल्याला उत्पन्न मिळतं. मी म्हणतो 10% पकडलं तरी 5 लाख रुपये तुमच्या घरी येणार आहेत. चांगलं आहे का वाईट आहे? मला सांगा, या 1,000 लोकांना पगार द्यायचे आहे का? इथं कुठे शॉप टाकायचे आहे का? लाईट बिल भरायचे आहे का? मग आता कसं होतं बघा, या सिस्टम मध्ये शेवटचा मुद्दा सांगतो. जर तुम्हाला या सिस्टम मध्ये मोठा पैसा कमवायचा असेल तर तुम्ही हा व्यवसाय किती रुपयाने स्टार्ट केला बघा. फॉर एक्झाम्पल, तुम्ही हा बिझनेस चालू केला. हा बिझनेस करत असताना तुम्हाला एकट्याला काम नाही करायचं. इथं तुमचा अपलाईन तुमच्या सोबत आहे. तुमचा अपलाईन, त्या अपलाईनचा सिनियर ऍक्टिव्ह तुमच्या सोबत आहे. त्यानंतर इकडं सनेज कंपनी तुमच्या सपोर्टिंगला आहे. आणि सगळ्यात बेस्ट सपोर्टिंग सिस्टम इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम आहे आपल्या बरोबर. ही 4 सिस्टम तुमच्या सोबत मदतीला आहे. तुम्हाला करोडपती बनवायला तयार आहे का तयारी? पण आतापर्यंत आपल्याला खड्ड्यात घालायला इथं दाजी, इथं काका, इथं आई वडील, इथं चुलतं बायको खड्ड्यात घालायला तयार आहेत. पण मार्केटमध्ये एकमेव सिस्टम आहे की जिथं अपलाईन, सिनियर, सनेज आणि इथिकल एज्युकेशन सिस्टम तुम्हाला करोडपती बनवण्यासाठी तयार आहे. बनायचे करोडपती. मग आता एक्झॅक्ट काय करायचं आहे? जसं मग तानाजी सर म्हणले, जेवढी मोठी लिस्ट तेवढा मोठा पैसा. मी म्हणतो तुमच्याकडे 200 लोकांची लिस्ट आहे. 50% तरी यस म्हणतील का? हॅलो, 25% तरी यस म्हणतील का? 10% तरी यस म्हणतील का? अरे 5% तरी यस म्हणतील का? नाही म्हणतील. 5% म्हणजे 10 लोक तरी यस म्हणतील का? अरे 10 सोडून द्या, 4 लोकांनी जरी शॉप बदलला, ए, बी, सी आणि डी, किती लोकांनी? 4 लोक. किती लोकांना गॅरंटी नाही 4 लोक सुद्धा माझ्या लिस्ट मध्ये नाहीत? आपल्या नियर अँड डिअरचं जी व्यक्ती गेली ना त्याला सुद्धा 4 लोक असतात. राम नाम. येस ऑर नो? मग 4 लोकांनी शॉप बदललं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर 5,000 रुपयाने बिझनेस चालू केला. आता मला सांगा, ह्या 4 लोकांना आपण फसवतोय का? आपण गंडवतोय का? टोप्या घालतोय का? अरे ह्या 4 लोकांनी जर 5-5 हजार रुपयाचं मटेरियल परचेस केलं तर त्यांना ते बाकीचे बेनिफिट्स मी मगाशी दाखवले ते मिळणार आहेत का नाही? हॅलो. आणि विदाऊट केमिकल मिळणार आहे, आयुर्वेदा बेस मधलं मिळणार आहे. हे तर तोट्याचं काय का? म्हणजे 4 लोकांनी शॉप बदललं तर तुम्हाला 1400 ते 2400 रुपयेपर्यंत बेनिफिट मिळणार आहे. चांगला आहे का वाईट आहे? आणि कधीपर्यंत मिळणार आहे? जोपर्यंत आंघोळ करणार आहेत, दात घासणार आहेत, पोहे खाणार आहेत, फरशी पुसणार आहेत, टॉयलेट क्लीन करणार आहेत, शेती करणार आहेत, तोपर्यंत मिळणार. चांगला आहे का वाईट आहे? सगळ्यात आवडलेली गोष्ट, ही 4 लोक माझ्या लिस्ट मधली आहेत. पण 4 लोकांच्या माध्यमातून 16 लोकांनी शॉप बदललं. किती लोकांनी? 16 लोकांनी शॉप बदललं. मला सांगा, 16 लोकांनी शॉप बदललं 5,000 रुपयानं, तर आपल्या अकाउंटला किती पैसे येतात? किती? 6,400 रुपये. सगळ्यात आवडलेली गोष्ट काय? ही 16 लोकांना माझे दुश्मन, नातेवाईक, शेजारी, पै पाहुणे कुणीच नाहीत, रक्ताचं नातं सुद्धा नाही, पण याने आंघोळ केली, दात घासलं तरी माझ्या अकाउंटला 6,400 येतात. चांगला आहे का वाईट आहे? मला सांगा, कोरोना डायरेक्ट कुणाच्या घरी आला होता? चीन मधनं. कुणाच्या ना कुणाच्या थ्रू आला का नाही आला?
मग हे 16 लोकांच्या माध्यमातून 64 लोकांनी शॉप बदललं तर माझ्या अकाउंटला 25,600 रुपये येतात. 64 लोकांच्या माध्यमातून 256 लोकांनी शॉप बदललं तर माझ्या अकाउंटला 1,02,400 रुपये येतात. आणि 256 लोकांच्या माध्यमातून 1,024 लोकांनी शॉप बदललं तर 4,09,600 रुपये येतात. टोटल बघितलं तर 5,45,000. टोटल नेटवर्क बघितलं 1,365. मला आवडलेली गोष्ट काय, मी फक्त माझ्या लिस्ट मधलं 4 लोकांना बिझनेस मध्ये आणलं, पण नेटवर्क किती लोकांचं झालं 1,365. माझ्या अकाउंटला आले 5,45,000. मी म्हणतो 5 लाख रुपये कमी आहेत का जास्त आहेत? हॅलो, कमी आहेत का जास्त आहेत? हे झालं मी 5,000 शॉप बदललं. पण तुम्हाला असं वाटतंय एवढ्याच कष्टावर, एवढ्याच प्रयत्नावर, एवढ्याच हार्डवर्कवर जर ह्याच्यापेक्षा 2x 3x इन्कम पाहिजे असेल तर तुम्ही जर 30,000 रुपयानं म्हणजे सनेज कॉर्नरनं जर हा बिझनेस केला, सनेज कॉर्नरनं जर हा बिझनेस केला तर तेवढ्याच कामावर माझ्या अकाउंटला येतात 14,000 रुपये. किती रुपये? हॅलो, किती रुपये? मग 1400 घ्यायला आवडतील का 14,000 घ्यायला आवडतील? बघा दुसरं ऑप्शन, 16 लोकांनी जर हे ऑप्शन निवडलं तर माझ्या अकाउंटला 38,600 रुपये मिळतात. 64 लोकांनी जर हा ऑप्शन घेतला तर 1,53,600 मिळतात. 256 लोकांनी जर हा ऑप्शन निवडला तर 6,14,000 रुपये मिळतात. आणि 1,024 लोकांनी जर शॉप चेंज केलं तर 24,78,000 रुपये मिळतात. टोटल 32,78,000 रुपये ॲव्हरेजली माझ्या घरात येऊ शकतात. म्हणजे ॲव्हरेजली मी म्हणतो 30 लाख, इथं म्हणतो 5 लाख. मला सांगा मार्केटमध्ये 5,000 रुपयाची प्रोडक्ट परचेस करून 1 वर्षात 5 लाख रुपये मिळणारं ठिकाण दाखवा मला. आणि मार्केटमध्ये 30,000 रुपयाची प्रोडक्ट परचेस करून 1 वर्षात 30 लाख रुपये कमवण्यासाठी मार्केटमध्ये कुठं संधी आहे का दाखवा. हॅलो, आहे का? नाही ना. मग आजपासून बिझनेस कशाने चालू करायचा? कशाने चालू करायचा? मी सनेज कॉर्नरने बिझनेस चालू करणार आणि मी माझ्या प्रत्येक लिस्ट मधल्या प्रत्येक व्यक्तीला सनेज कॉर्नरने बिझनेस मध्ये आणणार. आहे का तयारी? हॅलो, येस ऑर नो? येस ऑर नो? आणि जाता जाता एकच सांगतो मित्रांनो, मागच्या 8 वर्षामध्ये माझ्या लाईफ मध्ये जे परिवर्तन घडलं ते एकाच व्यक्तीमुळे, आणि ज्यांनी माझा वाल्याचा वाल्मिकी बनवला असे मग आपल्या सर्वांचे मेंटर, सर्वांचे गुरु आणि माझे लवली बिझनेस पार्टनर डॉक्टर अशोकजी तोडमल सरांसाठी एकदा वंदन करतो आणि मी तर आता येतो. विश यू हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस. थँक्यू.